मंडळी, आपल्या भारतात सिनेमा आणि राजकारण लोकांच्या नसानसात भिनलंय. पण साऊथचे हिरो राजकारणात थेट मुख्यमंत्री बनतात आणि बॉलिवूडचे मोठमोठे सुपरस्टार्स मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरतात. असं का? ही इनसाइड स्टोरी पाहण्याआधी जर तुम्ही जबरी खबरीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. तर विषय असा आहे की साऊथमध्ये चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो सामाजिक चळवळीचा भाग बनतो. MGR, जयललिता, NTR यांच्यापासून ते आत्ताच्या थलपती विजयपर्यंत हे समीकरण स्पष्ट दिसतं. तिथल्या सिनेमांमध्ये जाती व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध ठाम भूमिका घेतली जाते. साऊथचे अभिनेते पडद्यावर गरीब सामान्यांचा लढवय्या अशी प्रतिमा तयार करतात. त्यामुळे राजकारणात आल्यावर जनता त्यांना केवळ नट नाही तर आपला तारणहार मानते. तिथले फॅन क्लब्स थेट राजकीय पक्षांसारखं काम करतात. याच्या अगदी उलट बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, गोविंदा, सुनील दत्त, हेमा मालिनी आणि अलीकडच्या काळात कंगना रनौत सारखे अनेक दिग्गज कलाकार संसदेत पोहोचले खरे, पण साऊथ सारखी लोकमान्यता कोणालाच मिळाली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे वैचारिक पोकळी. हिंदी सिनेमा फक्त मनोरंजन, रोमांस आणि गणितांभोवती फिरतो. पडद्यावर इन्कलाब किंवा नायक पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात, पण त्यांना ठाऊक असतं की बॉस हे सगळं काल्पनिक आहे. बॉलिवूडने सामाजिक राजकीय विषयांवर उघड भूमिका घेणं नेहमीच टाळलंय. म्हणून प्रेक्षक त्यांच्या केवळ अभिनयावर प्रेम करतो, विचारांवर नाही. पूर्वीचा हिंदी सिनेमा सामाजिक न्यायाच्या गोष्टी करायचा, पण आता काही वर्षांपासून राष्ट्रीय अस्मिता आणि ठराविक राजकीय विचारधारेला पूरक सिनेमे बनवण्याकडे बॉलिवूडचा कल वाढलाय. या उलट साऊथचा सिनेमा आजही तिथल्या तळागाळातील प्रश्नांशी आणि अस्मितेशी घट्ट जोडलेला आहे. साऊथच्या स्टार्सकडे स्वतःचा एक अजेंडा असतो, तर बॉलिवूडचे स्टार्स राजकारणात फक्त गर्दी जमवणारे चेहरे म्हणूनच मर्यादित राहतात. थोडक्यात काय, तर पडद्यावरची हिरोगिरी जेव्हा खऱ्या आयुष्यातील सामाजिक संघर्षाशी जोडली जाते तेव्हाच लोक नेता म्हणून स्वीकारतात. साऊथने हे समीकरण अचूक ओळखलंय, तर बॉलिवूड अजूनही केवळ ग्लॅमरसच्या जोरावरच राजकारण चाचपडत आहे. तर मंडळी, बॉलिवूडचे स्टार्स कधी साऊथ सारखं जनमानसांवर अधिराज्य गाजवू शकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.